नमस्कार मित्रांनो, तुम्ही कर्नाटक राज्यातील हंपी या शहराचे नाव ऐकले आहे का? इतिहासाचा वारसा असलेले हे हंपी शहर कर्नाटक राज्यातील होसपेट या शहराजवळ तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे. 4100 हेक्टरमध्ये पसरलेल्या या भागात अनेक राजवाडे, मंदिरे, किल्ले, स्मारके आढळून येतात. तुम्हाला खरं नाही वाटणार, पण आम्हाला इथे फिरण्याचा खर्च प्रत्येकी फक्त 5,000 रुपये आला आहे. खाणे, राहणे आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स सगळे मिळून एवढा खर्च. अशक्य वाटतंय ना? पण घाबरू नका. मी तुम्हाला इथे राहण्यापासून ते कुठे फिरावे, कसे जावे या सगळ्या गोष्टींबद्दल गाईड करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रथम पाहणार आहोत की या शहरापर्यंत कसे पोहोचावे. हंपीला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेनने होसपेट या स्टेशनला उतरावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून होसपेटपर्यंत डायरेक्ट ट्रेन आहे, जी रात्री 9:20ला निघते आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता होसपेटला पोहोचते. तशा अजून 2-3 ट्रेन आहेत, पण आपल्या कन्व्हिनियन्सनुसार ही एकच ट्रेन आहे जी डेली असते आणि लवकर पोहोचते. होसपेटला पोहोचल्यावर तुम्ही तिथून डायरेक्ट रिक्षा करून हंपीला जाऊ शकता. आणि हो, रिक्षावाल्यांबरोबर बार्गेनिंग नक्की करा, कारण ते कितीही पैसे सांगतात. हंपीला जायला साधारण 300 ते 350 रुपये लागतात. आम्ही इथे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गेलो होतो आणि इथे फिरण्याचा बेस्ट सीझन हाच आहे. पण या काळात इथे भयंकर थंडी असल्याकारणाने थंडीसाठीचे गरम कपडे घेऊन जायला विसरू नका. आपण कुठे राहायचे, हंपीला कुठे आणि कसे फिरायचे हे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही पुढील माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सर्च अ ट्रिप या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.